जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 मधील वडोलगाव पुलासमोरील अर्धवट रस्ता तयार करून ठेकेदाराने महापालिकेतून बिल अदा केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे यांनी केलाय। या प्रकरणी उल्हासनगर महापालिकेने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली होती। आता या नोटीसला ठेकेदार अमित चांदनानी यांनी लेखी पत्राद्वारे प्रतिउत्तर दिले। सदर रस्त्याचा ठेका मागील 2 वर्षापूर्वी जय भारत कन्स्ट्रक्शन या कंपनीला 2 कोटी रुपयांमध्ये देण्यात आला। यात सिमेंट काँक्रिटीकरण, रस्ता आणि भुयार गटार बनवणे अपेक्षित आहे। ठेकेदाराने गुलराज टॉवर ते वडोलगाव पर्यंत रस्ता आणि भुयार गटार महापालिकेच्या सूचनेप्रमाणे बनवली, परंतु उड्डाणपूल समोरील काही भाग बनवण्यात आला नाही। कारण रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न उपस्थित झाल्याने ठेकेदाराने काम बंद केले। यानंतर अनेक वर्ष असेच काम बंद पडून राहिले। यात रस्ता रुंदीकरण, पाण्याची पाईपलाईन आणि विद्युत खांब हटवणे यांसारख्या बाबी अंदाजात समाविष्ट नव्हत्या। हे सर्व इन्क्रोचमेंट हटवणे महापालिकेचं काम होतं, परंतु महापालिकेने अद्यापपर्यंत केलं नाही। महत्त्वाचे म्हणजे महापालिकेने संबंधित ठेकेदाराकडून ह्याच प्रभागात इतर ठिकाणी रस्ते बनवून घेतले। निवडणुकीच्या तोंडावर ठेकेदाराला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय, असं मत ठेकेदार अमित चांदनानी यांनी व्यक्त केलंय। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।